उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि मस्तपैकी आणि आंब्याचा सीझन चालू आहे. चला तर मग आता आंब्याचे तर आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. आज आपण आपल्या किचनमध्ये एकदम खास असा नाश्त्याचा म्हणा किंवा तुम्हाला जर प्रवासासाठी लागणार असेल तर प्रवासासाठी म्हणा किंवा मुलांच्या टिफिनसाठी म्हणा, आपण एकदम छान असा मस्त पदार्थ बनवणार आहोत आणि तो म्हणजे आंब्याची पुरणपोळी. हो, आंब्याची पुरणपोळी. आता बघा, आंबा आपण प्रत्येक वेळेस आपण आंब्याची लस्सी बनवतो, आंब्याच्या वड्या बनवतो किंवा पुष्कळ असे वेगवेगळे पदार्थ आपण आंब्याचे बनवत असतो. तर आज आपण मस्तपैकी अशी टम्म फुगलेली आंब्याची पुरणपोळी बनवणार आहोत. तर इथे मी केशर आंबा घेतलेला आहे. तुमच्याकडे जो पण आंबा असेल तो तुम्ही घ्या. तुम्ही इथे हापूस आंबा घेतला तरी चालणार आहे, पण माझ्याकडे आता हे झाडाचे निघालेले असल्यामुळे एकदम सुंदर आणि एकदम छान आहे, खूपच गोड आहे, कलर पण फार सुरेख आहे. तर स्वच्छ असं धुवून त्याची सालं काढून घ्यायची आहे व त्याचे असे छोटे छोटे काप कट करून घ्यायचे आहे आणि इथे मी मिक्सर जारला लावून घेणार आहे. छान असा मस्त त्याचा गर तयार होणार आहे, पाहू शकता तुम्ही. बघा, आता मिक्सरला मी हे लावून घेणार आहे आणि इथे मस्त असा सुंदर एकदम छान असा गर तयार झालेला आहे आणि हा आपल्याला एक वाटी भरून गर घ्यायचा आहे. तर जवळपास इथं 2 आंब्यांचा मला एक वाटीभर गर मिळालेला आहे. याच्यात मी अजिबात पाण्याचा थेंब देखील टाकलेला नाहीये. एकदम छान, बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि आपल्याला अजिबात प्रिझर्वेटिव्ह कलर वगैरे असं दुसरा कोणताच घालायचा नाहीये. पहा, आता इथे मी 1 वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे आणि 1 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर नारळ देखील माझे घरातूनच निघालेले होते, त्यामुळे मी ओलं नारळाचा किस जो आहे तो 1 वाटी घेतलेला आहे. तर आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे व त्यामध्ये 2 चमचे मी हे घरचंच तूप घालून घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला जो खोबऱ्याचा किस आहे ना, तो आपल्याला मस्त असा छान भाजून घ्यायचा आहे. इथे मी त्याची काळी पाट जी आहे ना ती काढलेली नाही, कारण भरपूर काळी नव्हती, अगदी एकदम छान अशी लाईट ब्राऊन कलरची होती, त्यामुळे मी ती काढलेली नाही आणि छान मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे. बघा, इथे मला अगदी 7 ते 8 मिनिटं तरी लागलेलं आहे. ओलं नारळ असल्यामुळे मी हे तुपामध्ये एकदम छान असं मस्त खरपूस भाजून घेतलेलं आहे. लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला हे भाजायचं आहे. त्यानंतर मात्र आपल्याला इथे 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे. तर इथे मी थोडी पाऊण वाटीच टाकली, नंतर मग मी पुन्हा टाकून घेतलेली आहे, कारण आंबे पण खूपच गोड असल्यामुळे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे साखर घालू शकता. आता हे जे आहे खोबरं आणि म्हणजे खोबऱ्याचा किस आणि साखर एकदम छान असं एकजीव झाल्यानंतरच मात्र आपल्याला इथे आंब्याचा जो पल्प आहे तो घालून घ्यायचा आहे. बघा, आता मी हा पूर्ण आंब्याचा पल्प आहे तो घालून घेणार आहे छान, आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खोबरं, साखर आणि आंब्याचा पल्प हा मस्त असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. पाहू शकता, सुरुवातीला तुम्हाला हे पातळ झाल्यासारखं वाटेल किंवा पातळ होत असते, पण नंतर जसं जसं हे मिश्रण शिजत जातं तसं तसं हे याला घट्टपणा येत जातो. कलर पहा किती सुरेख आलेला आहे, एकदम छान. बघा, आता हे जे मिश्रण तयार झालेलं आहे, म्हणजे हे आंब्याचं जे पुरण तयार झालेलं आहे, अगदी कढई सोडू लागलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर इतपत आपल्याला गरम करायचं आहे किंवा इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण नंतर हे जेव्हा गार होणार आहे ना, हे तर अजून घट्टपणा येणार आहे. तर मी आता हे काढून एका प्लेटमध्ये हे मी पसरवून ठेवून देत आहे. खूप सुंदर होतं. जर तुम्ही ह्या प्रकारे जर तुम्ही आंब्याच्या पुरणपोळ्या केल्या ना, तर अगदी आंबा संपेपर्यंत तुम्ही ह्याच पोळ्या करणार आहात. तर चला, आता हे बाजूला ठेवून देऊया आणि आता आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. तर मी ते एका चाळणीमध्ये 1 वाटी मैदा घेतला आहे आणि 1 वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, आता हे सगळं चाळून झालेलं आहे छान. आता हे व्यवस्थित दोन्हीही जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी 3 ते 4 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. त्याने आपल्या ज्या पोळ्या आहे ना, ते एकदम छान अशा मस्त खुसखुशीत तयार होणार आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मी त्या मिश्रणामध्ये देखील थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण कसं ना, कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं ना की त्या पदार्थाची लज्जत तर वाढतेच वाढते. तर मग बघा, आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे अगदी आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवतो ना, त्यापेक्षा थोडी सैल आपल्याला फक्त ही कणिक भिजवून घ्यायची आहे. आणि बघा, असं पाणी तिंबून तिंबून आपल्याला ही कणिक जी आहे ती भिजवून घ्यायची आहे. इथपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा
आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता हे पाणी तिंबून आपल्याला हे अगदी 15 ते अर्धा तास जरी आपण हे पीठ बाजूला ठेवलं तरी चालणार आहे. बघा आता अर्धा तासानंतर मी इथे काढलेलं आहे. थोडी संध्याकाळची वेळ आणि आज पाऊस पडलेला आहे, तर खूपच म्हणजे सारखी लाईट येत जात होती, तर हरकत नाही. आता बघा, आता याला एकदम छान मस्तपैकी असा लवचिकपणा आलेला आहे. पाहू शकता तुम्ही, ग्लुटन निर्माण झालेला आहे आणि आपल्याला अशीच कणिक भिजलेली हवी आहे. तर आता ही एकसार करून घ्यायची आपल्याला, अगदी मस्त अशी तिंबूनच आपल्याला मस्त छान अगदी एकसार करून घ्यायची आहे. तर बघा, एकदम छान झाली आहे आपली ही, अगदी मऊ लुसलुशीत एकदम मस्त अशी कणिक भिजवून आपली झालेली आहे. बघू शकता एकदम छान असा, आणि थोडंसं तेल घालून मी आता हे एकसार करून घेतलेले आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे, जसे आपण पूर्णासाठी करतो ना सेम तसेच अगदी छोटे करायचे आहे. आणि जे आपण मिश्रण आहे ना त्याचे मोठे गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला. पहा आता इथे मी एवढे करून घेतलेले आहे, बाकीच्या नंतर करणार आहे. तर आता बघा, एक त्यामधला गोळा मी उचललेला आहे. आता आपल्याला हा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि त्याची पारी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. आणि इथे आपल्याला जे आपण आंब्याचं जे सारण तयार केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये गोळा करून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. सारण थोडं जास्त भराभर का, तरच पोळी खूप छान लागते. आणि आता हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आणि वरचं जर एक्सेस कणिक जर येत असेल ती तुम्हाला काढता येत असेल तर काढू शकता, किंवा तशीच ठेवली तरी चालणार आहे. बघा आता मी ही काढून घेणार आहे आणि व्यवस्थित अशी मस्त करून घेणार आहे. बघा किती छान झालेली आहे, एकदम भरून एकदम काठोकाठ भरली गेलेली आहे. आता हा जो गोळा आहे ना, हा आपल्याला पिठामध्ये छान असा घोळवून घ्यायचा आहे, जास्त पीठ लावायचं नाही. इथे पोलपाटवर मी एक पेपर घेतलेला आहे, न्यूजपेपर. बघा, आणि यामुळे काय होतं ना की अगदी पोळी आपली जी आहे ना पुरणपोळी ती अगदी सरसर लाटली जाते. या ठिकाणी अगदी तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल त्यावर पण तुम्ही लाटलं ना तरी चालणार आहे. बघा आता ही छान आपली लाटून झालेली आहे, ती मी तर तव्यावर शेकण्यासाठी ठेवत आहे. बघा अगदी 10 सेकंदाने लगेच आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे. तवा छान इथे तापलेला आहे मस्त, आणि वरतून आपल्याला तुपाची धार सोडायची आहे. तर मी इथे वरतून तुपाची धार सोडत आहे. बघा कशी पोळी अगदी टम्म फुगते आहे. आता ही पलटवून घ्यायची आहे आपल्याला, आणि पलटवल्यानंतर मात्र पुन्हा आपल्याला त्यावर तूप सोडून घ्यायचं आहे. बघा आता पलटवते आहे. आता यावर आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे. किती सुंदर अशी बघा एकदम टम्म फुगली आहे, आणि कलर पण किती सुरेख आलेला आहे. आता यामध्ये आपण तर दुसरा कोणता कलर टाकलेलाच नाही, हा ओरिजिनल आंब्याचा कलर आहे, पाहू शकता तुम्ही. आता ही दोन्ही साईडला मस्त अगदी छान भाजून घ्यायची आहे. आपला जो गॅस आहे हा अगदी लो टू मीडियम आहे. एकदम छान अशी मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी ही काढून घेणार आहे. पुन्हा तुम्हाला एक मी अशीच करून दाखवते आहे. बघा एक छान अशी मस्त तो एक आपली लाटी घेतलेली आहे, त्याची पारी तयार करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण जे आंब्याचं सारण केलेलं आहे त्याचा पण एकदम गोळा असा घ्यायचा आहे. कणकेपेक्षा मोठा गोळा घ्यायचा आहे. पुरण जितकं जास्त असेल ना तितकी पोळी खूप सुंदर लागते, खूप छान लागते. बघा, आणि हे अशा पोळ्या तुम्ही अशा करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. आयत्या वेळेस अगदी गरम करून खाल्ल्या तरी चालणार आहे. प्रवासासाठी देऊ शकता, मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. आणि किंवा तुम्ही असं सारण जरी करून ठेवलं ना तर अगदी महिनाभर टिकतं. खूप छान होतं हे सारण पण. आता इथे ह्या स्टेजला मी जिथे खोबरं टाकलेलं आहे, अगदी तुम्हाला जर रव्याचा पण वापर करायचा असेल ना तरी तुम्ही करू शकता. पण इथे माझ्याकडे जास्तीचं नारळ असल्यामुळे इथे मी नारळाचाच वापर केलेला आहे, ओल्या नारळाचा. बघा आता ही पण लाटून झाली. अगदी जितकी पातळ हवी आहे ना तुम्हाला तितकी पातळ एकदम छान लाटली जाते, कारण आपण कणिकच इतकं सुंदर भिजवलेलं होतं. त्यामुळे जितकी पातळ हवी आहे ना तितकी पातळ आपली ही छान अगदी लाटली गेलेली आहे. बघा अशी तुपाची धार सोडायची आहे. पुरणपोळी म्हटलं की तूप हवंच, पण इथे तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. आणि अलगद आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे, आणि पुन्हा याच्यावर तुपाची धार सोडायची आहे.
पहा ना, अगदी किती अगदी म्हणजे पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर, अगदी खूपच छान टम्म फुगलेली आहे आणि कलर देखील खूप सुरेख आलेला आहे. तर अशाच मी सगळ्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या करून घेणार आहे. तर जवळपास इथे माझ्या 12 ते 13 पुरणपोळ्या झालेल्या आहेत. पहा, तुम्ही अशा मस्त अगदी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अगदी मस्त तवा गरम करायचा, त्याच्यावर तुपाची धार सोडायची, ह्या पोळ्या अगदी छान मस्त गरम सर्व करायच्या आहे. बघा आता ही पण झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या पुरणपोळ्या मी करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही आणि दिसायला पण छान तितक्यात चविष्ट लागतात. आणि इथे मी ओल्या नारळाचा वापर केल्यामुळे तर अजूनच खूप सुरेख लागतात. तर आम्ही म्हटल्याप्रमाणे आज आमच्याकडे सारखी लाईट येते जाते आहे. बघा एकदम छान, एकदम मऊसूत झालेले आहे, एकदम मस्त. अगदी वयस्कर मंडळी देखील खाऊ शकतील इतक्या छान झालेल्या आहे. तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करा आणि आंबा आहे तोपर्यंत तर नक्कीच करा. बघा लाईट आलेली आहे. तर माझ्या आता ह्या सगळ्या झालेल्या एकदम मस्त टम्म पण फुगलेल्या आहे. तर बघा एकदा केल्यानंतर तुम्ही सारखा आंबा संपेपर्यंत नक्की कराल. चला तर मला कमेंट करा.